हाय सर्वांना, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे प्रीती लाईव्ह. तर प्रीती कम बॅक यूट्यूबर. परत 3 महिन्यानंतर प्रीती परत यूट्यूबवर आलेली आहे. 3 महिने प्रीतीचा चॅनल बंद होता. का बंद होता, काय होतं, काय नाही, मी तुम्हाला सर्व माझ्या अपडेट देत राहणार आहे. आणि आता माझ्या लाईफमध्ये काय चाललं आहे, काय टर्निंग पॉईंट आलेले आहेत, कुठं काय आहेत, सर्व मी तुमच्याबरोबर गोष्टी शेअर करणार आहे. आणि आता मी न्यू लाईफ कशी जगते हे पण तुम्हाला मी नक्की सांगणार आहे. आणि मी खूप मला काय अचीव करायचं आहे आणि ते मी लवकरच करेन, कारण का तुमचा सगळ्या जणांचा सपोर्ट आहे. मी कुठे जॉब करते, काय करते, हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. आणि लवकरच मी माझे जे डेली रुटीन आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि 3 महिन्यानंतर प्रीती आलेली आहे यूट्यूबवर. आणि तुम्ही म्हणता की तुझा एवढा मोठा चॅनल होता, मॉनिटाईज चॅनल होता, पेमेंट भेटायचं, एवढे मोठे तुझे सबस्क्रायबर होते, तू का तो चॅनल डिलीट केला? तर त्याच्या पाठीमागं पण रिझन आहे की तुम्हाला माहिती आहे माझा पास्ट, तर मला पास्टविषयी काय जास्त शेअर करायचं नाही किंवा काय जास्त बोलायचं पण नाही आहे. जे मी तुम्हाला सांगू इच्छिते ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. पण जास्त काही मला पास्टविषयी, माझ्या कालचा पास्ट काय आहे हा पण मला जास्त शेअर नाही करायचं आहे तुमच्याबरोबर. माझं प्रेझेंट आणि फ्युचर काय आहे मी तुमच्याबरोबर ते शेअर करेन. आणि नक्कीच माझ्या जर्नीमधून तुम्हाला नवीन शिकायला भेटेल. जे जे ह्या जर्नीमधून जात आहेत किंवा ज्यांना जायचं नाही आहे त्यांना नक्की माझ्या जर्नीमधून नवीन काहीतरी शिकायला भेटेल ही मी अपेक्षा करते. कारण की जो माझा पास्ट होता मी त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारं माझं काही दुःख सांगत बसले होते. आणि जर तुम्ही दुःख शेअर करत असाल तर तुम्हाला दुःखच भेटणार. जर तुम्ही सुख शेअर करत असाल तर तुम्हाला नक्की सुखच भेटणार. आणि जर तुम्ही निगेटिव्हच बोलत असता, निगेटिव्ह सगळ्या गोष्टी हे होत असाल तर तुमच्याबरोबर एकही पॉझिटिव्ह गोष्ट होणार नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरी मनात पॉझिटिव्ह ठेवा, विचार पॉझिटिव्ह करा आणि पॉझिटिव्हच राहा. तर नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होणार आहेत आणि भेटणार आहेत. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला नवीन नवीन अपडेट देत राहील, माझं काय चाललं आहे काय नाही. आणि तुम्हाला नक्की ह्याच्यातून नवीन शिकायला भेटेल. आणि ज्यांना शिकायची पाहिजे नाही का, शिकायला भेटायला पाहिजे अनुभव महत्त्वाचा असतो. मी जास्त माझं एअर नाही जास्त, मी 25 इयरची आहे फक्त. तर तरी पण मला भरपूर सारे अनुभव आले. असं वाटतं की मी भरपूर सारा काळ ओलांडून गेलेले आहे. भरपूर सारे मला काय हे आलेलं आहे, अनुभवच म्हणायला लागेल, एक्सपिरियन्स म्हणायला लागेल. तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि मी काय काय शिकते, काय काय माझ्या अपडेट आहेत, काय काय माझं रुटीन आहे, मी तुमच्याबरोबर नक्की हे करेन. आणि मला आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला, कारण की मी बऱ्याच दिवसातून माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर बोलत आहे. तर ह्याचा पण मला खूप आनंद होते. आणि आता एवढं म्हणजे माझं असं मन भरून आले ना की काय सांगू शकत नाही. मी बऱ्याच दिवसापासून मला गप्पा मारण्याची इच्छा होती तुमच्याबरोबर. मी लाईव्ह पण येईन लवकरच. आणि बरेच दिवस नाही का मी बंद ठेवलं होतं माझं चॅनल, की नको आहे काय माझे अपडेट नको आहे, कारण मी पूर्ण डिस्टर्ब होते तेव्हा. म्हणून मी जास्त काय ऑनलाईन नव्हते. मी तरी इन्स्टावर ॲक्टिव्ह होते. मी तुम्हाला सांगितलं पण होतं मी यूट्यूब चॅनल बंद करत आहे आणि इन्स्टावर मी ॲक्टिव्ह असेल. म्हणून तुम्ही ज्यांना मला फॉलो करायचं त्यांनी मला इन्स्टावर येऊन फॉलो करा. तर बऱ्याच जणांनी मला तिथे येऊन पण फॉलो केलं. तर परत तुमचं मनापासून एकदा थँक्यू, कारण की तुम्ही तिथे येऊन मला फॉलो केलं आणि काय कायनी छान छान कमेंट्स केल्या. तर तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती माझ्यापर्यंत नक्की पोचती. आणि मी सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचाच प्रयत्न करेन, निगेटिव्ह देण्याचे प्रयत्न नाही करणार, कारण की स्वतःच मला निगेटिव्ह नाही व्हायचं आहे. आणि खरंच सॉरी एव्हरीवन, कारण की माझ्यामुळं तुम्हाला पण त्रास झाला असं भरपूर जणांना. तर खरंच मनापासून मी माफी मागते. आणि असेच नवीन नवीन तुम्हाला प्रीतीचे अपडेट भेटत राहतील आणि मी देत राहील. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स करा, हीच मी अपेक्षा करते. आणि माझ्यापासून तुम्हाला निगेटिव्ह काहीच भेटणार नाही आहे, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह भेटतील एवढी मी एक नक्की 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 तुम्हाला प्रॉमिस करते. आणि हे प्रॉमिस मी कधीच विसरणार नाही आहे, कारण की मला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला कधीच निगेटिव्ह दिसणार नाही. कारण काय, जिथं आपल्याला शांत राहायचं आहे ना तिथं शांत राहायचं, जिथं आपल्याला बोलायचं आहे ना तर त्याच गोष्टींना काय आन्सर द्यायचं, नाहीतर आपलं शांत राहायचं, फक्त सायलेंट, जास्त क्लाउड नाही करायचं. तर चला, मी एवढेच अपडेट तुम्हाला देत राहील. नक्की माझ्या चॅनलला करा तुम्ही. तर तुम्हाला माझी नवीन लाईव्ह बघायला आवडेल का, नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. नक्की तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्या जातील. आणि नक्कीच
तुमच्याबरोबर ॲक्टिव्ह राहिले जाईल मी. तर चला मग, प्रीती कम बॅक. बाय.